मित्रांनो, मुळशी म्हटलं की नाव निघतं बकासूरचं, पण अजून एक नाव महाराष्ट्रभर चर्चेत झालं। मित्रांनो, माझ्यासोबत आहेत मुळशीचे आत्ताचे आमदार शंकरभाऊ मांडेकर। दादा, युवा उद्योजक बैलगाड्याचा माहोल काय सांगा? या ठिकाणी उपस्थित आहेत, आपलं मनपूर्वक स्वागत। बैलगाडा हा शेतकऱ्यांचा आवडता खेळ, परंतु पूर्वी बैल गाडी पळायची, आता बदललं। आता बैलगाडा तयार झालेला आहे। 4 बैलांच्या गाड्या असायचे, आता 2 बैलांची चकडी तयार झाली आणि हा अतिशय लोकप्रिय खेळ झालेला आहे। आज मी आत्ताच माझ्या मनोगतामध्ये सांगितलं, बैलगाडा हा सर्वात आवडता खेळ झाला लोकांचा। याच्यामुळं शेतकऱ्यांना पण चांगले दिवस आलेले आहेत। काल बघा पेपरला एक बातमी होती, 4 महिन्याचं वासरू होतं, त्याची काहीतरी 3-4 लाख किंमत झाली। मग त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा बैलगाड्यामुळे मागणी वाढलेली आहे। चांगलं जर वासरू असेल, ते पाळणार असेल, तर शेतकऱ्याला चांगले रुपये मिळायला लागलेले आहेत। आणि आमच्या तालुक्यामध्ये हा खेळ अतिशय लोकप्रिय झालेला आहे। आज आमच्याकडे बकासूर बैल आहे, तो कुणाला माहीत नव्हता। पूर्वी फक्त खिलार जातीला खूप मोठं महत्त्व होतं, पाळणारा बैल म्हणून खिलार म्हणून या ठिकाणी पाहिलं जायचं। परंतु आज बकासूर सारखा एक गावरान जातीचा बैल आज संपूर्ण देशामध्ये नाव लौकिक कमवत आहे आणि त्याचं खूप मोठं नाव झालेलं आहे। आणि मुळशीतून असल्यामुळे मुळशीचं नाव सुद्धा त्या बकासूरांनी संपूर्ण देशामध्ये केलेलं आहे। भाऊ, तुम्ही बघितलं असेल तर मुळशी बैलगाड्याचा हब होतं। खूप अनेक बैलगाडी मालक इथं वाढायला लागले, बैलगाड्याची संख्या वाढायला लागली। तर एक लोकप्रतिनिधी म्हणून काय काय तुमच्या डोक्यात आहे, काय काय करायचं डोक्यात आहे बैलगाड्याच्या रिलेटेड? आत्ताच आम्ही सांगितलं, बैलगाडा हा ग्रामीण भागात एक आवडता खेळ झालेला आहे। त्याला वेगवेगळ्या अनेक समस्या पण आहेत। तो विमा असेल, बैलगाडा पशु वैद्यकीय दवाखाने असेल, हे सुधारले पाहिजे, जेणेकरून या शेतकऱ्याला ताकद देण्यासाठी त्यांच्या शेतकऱ्यांना जी बैलजोडी आहे, पशु असेल, यांना सहकार्य करण्यासाठी आपण भविष्यकाळात दवाखान्याच्या माध्यमातून वेगवेगळे डॉक्टर असेल, औषध उपचार असेल किंवा विम्याचे जे आहे त्यांना सुद्धा सहकार्य करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। जास्त वेळ घेत नाही, पुन्हा कधीतरी मोठी मुलाखत घेऊया। मला जाता जाता सांगा भाऊ, तुम्ही बैलगाडा तर बघताय, पण मला सांगा बैलगाडा तुम्हाला काय आयुष्यात काय शिकवतो? राजकारणात तुम्ही आता आलेला आहे, पहिल्यापासून राजकारणात होता, पण बैलगाडा काय शिकवतो तुमच्या आयुष्यात? बैलगाडा पाहिल्यानंतर पूर्वी एखादा चांगला पैलवान असेल तर त्याच्या मागं त्याच्या जवळचे पैलवान किंवा त्यांच्या भागातील लोक यायचे, त्यांना अभिमान वाटायचा, आपल्या भागाचा पैलवान त्या मागे गेलं पाहिजे। तीच परिस्थिती बैलगाडीची झालेली आहे। आपण चांगली पळणारी बैल असू द्या किंवा कुणाचाही बैलगाडा असू द्या, त्याच्या मागं त्याच्या गावातील मित्रपरिवार अनेक कार्यकर्त्यांचा संच उभा राहिलेला आहे आणि तो या ठिकाणी येत असतो, त्याचं पाठराखण करत असतो। प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या भागात गाडा आहे, तो बक्षीस पात्र बसला पाहिजे, प्रत्येक त्याला प्रोत्साहन देत असतो। अतिशय एकनिष्ठपणे कार्यकर्ते त्यामागे उभे राहत असतात आणि तन मन धनानं त्या ठिकाणी आपल्या बैलगाड्याचा जो कोण मालक असतात त्याचं प्रोत्साहन देत असतात, त्याला सहकार्य करत असतात। त्यामुळे बैलगाडा हे सुद्धा आता एक सांघिक खेळ तयार झालेला आहे आणि त्याच्यामुळे अनेक कार्यकर्ते एकत्र येऊन आपल्या संघटित असतात। माझी या सर्व युवकांनी अशा पद्धतीने एकत्र राहून आपल्या भागाचा चांगला विकास करण्यासाठी, एकमेकांच्या अडीअडचणी धावून जाण्यासाठी एक संघ राहिलं पाहिजे आणि आपण अशा एक संघ राहून आपल्या भागाच्या विकासासाठी सहकार्य केले पाहिजे। मुळशीचे आमदार शंकरभाऊ मांडेकर यांची मी आता तुमच्याकडून शब्द घेतो, एक मोठी मुलाखत घेऊया। आता तुम्ही गडबडीत असाल, तुमची मोठी मुलाखत घेऊया, तुमचा एकंदरीत प्रवास, बैलगाडा, कुस्ती, जास्त वेळ घेत नाही मित्रांनो, फायनल खेळा पळा गेलाय, तर आपण हा उत्साह बैलगाड्याचा बघूया।